पुण्याच्या फुरसुंगीमध्ये हा एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि काही महिला ओढ्याच्या पाण्यात हा भाजीपाला धुताना दिसतायत। हा भाजीपाला नेमका कुठे धुतला गेला, ओढ्याची परिस्थिती काय आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। सध्या सोशल मीडियावर पुण्यातला एक व्हिडिओ आहे जो भाजीपाला धुतानाचा पाहायला मिळतोय आणि मोठ्या नाल्यामध्ये हा सगळा भाजीपाला जो धुतला जातोय। नेमका प्रकार काय आहे याविषयी पुढारीने आपल्याला फॅक्ट चेक करण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार जर पाहिलं तर जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ हा या हडपसर फुरसंगी भागातला आहे आणि याच ठिकाणचा आहे, ज्या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर मोठी घाण पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर यामध्ये मोठ्या गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या विसर्जित केलेल्या आहेत। त्या घाणीच्या पाण्यामधला जर भाजीपाला पुणेकरांच्या अन्नात असेल तर तो पुणेकरांना किती घातक असू शकतो याची आपण कल्पना करू शकतो। आणि आपण आता जर पाहत असला तर पाणी कमी आहे आणि मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य जे आहे ते या सगळ्या पाण्याच्या ठिकाणी पाहायला मिळते। हा पाण्याचा जो प्रवाह आहे तो सुद्धा थांबलेला पाहायला मिळतोय। यावर महापालिका किंवा ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद काही कारवाई करणार का, असं काम करणाऱ्या लोकांवर काय कारवाई करणार, लोकांशी जीवाशी खेळणाऱ्या या लोकांना काय शिक्षा करणार हेही पाहावं लागेल। मात्र अशा पद्धतीने जर काम होत असेल तर मात्र नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न कायम राहतात आणि कायम उभे टाकतात। त्याला जबाबदार कोण, हाही एक प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।